रावणा वाणी यास प्राणदान. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. एके दिवशी श्री महाराज अक्कलकोटपासून एका कोसावर बागेआळा गावी गेले. मुजावर म्हणून तेथे एक मुसलमान आहेत. त्यांचे घरी महाराज उतरले. 2 प्रहर ते तिथेच थांबून स्वारी पुढे उन्हातून जाऊ लागली, म्हणून भोजन वगैरे काही केले नाही. 50 मंडळी त्या महाराजांबरोबर होती. त्यात पुण्याचा हकीम, ज्यास महाराजांनी प्रसाद म्हणून मोहऱ्या दिल्या होत्या, तोही होता. चालता चालता महाराज म्हणाले, चला पाहण्यास गंमत, खाण्यास न्यामत चला. मंडळींचे भोजन वगैरे झाले नसून उन्हाची वेळ असल्याने एक जण पाय मागे घेऊ लागला होता. शेवटी 4-5 भाविकच सेवेकरी महाराजांबरोबर राहिले. त्यात बाबासाहेब मानकरी होते. महाराजांनी इडगी गावचा रस्ता धरला. 3 वाजण्याच्या सुमारास त्या गावी जाऊन मारुतीचे देवळात महाराज उतरले. स्नान वगैरे काहीच केले नाही. गाववाल्यांनी हुक्का ओढण्यास तंबाखू आणून दिला, पण महाराजांनी हुक्काही ओढला नाही. जवळच पडलेले बाजरीचे भुसकट गोळा करून ठेवण्यास सांगितले. शेकण्याकरिता भुसकट गोळा केले होते, कारण ते थंडीचे दिवस होते ना. त्याच दिवशी 3रे प्रहरी 4 वाजता त्या गावातील रावणा नावाचा वाणी आपल्या शेतात नांगर हाकीत असता त्याला सर्पदंश झाला. लहरींवर लहरी येऊ लागल्या. त्याच्या आप्तमंडळींनी त्याला एका कांबळ्यात घालून उचलून मारुतीचे देवळात आणून बसविले. विष अंगात भिनून तो थंडगार पडला होता व त्याची जगण्याची आशा राहिली नव्हती. महाराजांच्या सेवेकरी हे सर्व पाहत होते. त्यापैकी बाबासाहेब जाधव यांनी रावणास काहीतरी आराम पडावा म्हणून महाराजांच्या चर्मपादुका म्हणजे जोडा रावणाच्या डोकीवर नेऊन ठेवल्या. बाबासाहेबांनी काहीतरी गुण यावा म्हणून सहजपणे ही लीला केली होती. त्यांनी हा विचार केला नाही की पादुका कोणाच्या, त्यांचा काय प्रभाव व त्यापासून काहीतरी बरे वाईट गोष्ट झाली तर अपयश कोणास येणार. पण रावणाची आयुमर्यादा बळकट, म्हणूनच बाबासाहेबास अशी बुद्धी झाली. भक्ताने कोणतीही गोष्ट केली तर त्याला अभिमान भक्तवत्सलाचाच राहणार. रावणाचे मस्तकावर आपला जोडा ठेवला पाहून महाराज जमिनीवर झोपले होते ते खाडकन उठून बसले व रागाने संतप्त झाले. मुर्द्याच्या डोकीवर कोणी जोडा कशाला ठेवलास, म्हणून फार रागाने महाराज बाबासाहेब या शिव्या देऊ लागले. देवळात माणसांची गर्दी झाली होती, पण महाराज रागावलेले पाहून सर्वजण पळून गेले. 2 इसम मात्र रावणास घेऊन राहिले. बाबासाहेबही भीतीने लांब उभे राहिले. महाराजांनी आपली टोपी व कपनी काढून जमिनीवर आपटली. लंगोटीही फेकून देऊन महाराज दिगंबर बनले. बाबासाहेब भीतीने थरथर कापू लागले. त्यांचे पाऊल पुढे पडेना. ए भोसडीचा, अशा शिव्या मिळाल्यावर त्यांचे एक पाऊल पुढे पडू लागले. भीतच थरथर कापत बाबासाहेब महाराज सन्निध एकदाच आले. महाराजांनी पुन्हा त्यास शिवी देऊन विचारले, मुर्द्याच्या डोकीवर जोडे ठेवण्यास तुला कोणी सांगितले रे? बाबासाहेब काही उत्तर देईनात. मग महाराजांनी त्यांना आपल्या डोकीवरचे पागोटे खाली आपटण्यास सांगितले. तसेच अंगरखा काढून पण आपटण्यास सांगितले. बाबासाहेबांना भीती वाटत होती की महाराज आता मला स्वतःप्रमाणे दिगंबर करतात की काय, पण तसे काही झाले नाही. महाराजांनी मग बाबासाहेबांना आज्ञा केली की रावणाचे नाव घेऊन त्याच्या कानात जोरात हाक मार. त्याप्रमाणे त्याने केले, पण काही उत्तर मिळाले नाही. मग स्वामींनी त्याला मोठ्याने हाक मारायला सांगितले. दोन्ही कानात मोठ्याने हाक मारल्या, रावणा रावणा असे हाक मारल्यानंतर
त्याच्या कानामध्ये हाक गेलीच नाही. परत महाराजाने त्याला सांगितले, मोठ्याने हाक मार. मग महाराजांची अशी आज्ञा झाल्यावर रावणदा म्हणून बाबासाहेबांनी मोठ्याने हाक मारली. त्यासरशी रावणदा शुद्धीवर येऊन त्याने डोळे उघडले व लोकांकडे पाहू लागला. सर्व भक्त मंडळीस अत्यानंद झाला व सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जय जयकार केला. मग रावणदा सावध होऊन, भूक लागली आहे, काहीतरी खाण्यास द्या म्हणून म्हणाला. त्याच्या आप्त मंडळीने खाण्यास काय द्यावे म्हणून विचारले असता त्याला बोटव्याची खीर घालण्यास सांगितली. त्याप्रमाणे माणसाने तात्काळ सिद्धता करून रावणदास बोटव्याची खीर व महाराजांकरता खीर व इतर पदार्थाचे ताट भरून आणले. रावणाने खीर काढली. सर्प चावला असता दूध देऊ नये म्हणून लोकांचा समज आहे, पण महाराजांच्या वचनावर पूर्ण भरोसा ठेवून दुधाची खीर रावणदास दिली असता रावणदा हुशार, तरतरीत व उत्साही झाला. केवळ आपल्या चर्मपादुका मस्तकावर ठेवल्याच्या दीनदयाळ स्वामी समर्थांनी अभिमान धरून प्रेतवत झालेल्या रावणदास श्री समर्थांनी प्राणदान दिले. असे आहेत श्री महाराजांचे अगाध सामर्थ्य. ते पूर्णपणे वर्णन करण्यास मानव समर्थ नाहीत. मात्र महाराजांना वाढून आणलेले ताट ते जेवले नाहीत. चांदण्यास नैवेद्य दाखवण्यास सांगून नैवेद्य दाखवल्यावर ते ताट बाबासाहेबांना जेवण्यास सांगितले. त्यांनी यथेच्छ भोजन केले. त्या दिवशी महाराजांना निव्वळ उपवास घडला. दुसऱ्या दिवशी महाराज रामपुरास गेले. तेथील पाटलांनी त्यांना स्नान घालून त्यांचे पूजन अर्चन करून त्यांना जेवू घातले. तात्पर्य. श्रोते हो, या कथेत श्री स्वामी समर्थ महाराजांनी रावणा वाणीला जीवदान दिले. त्याला सर्पदंश झाला असून तो प्रेतवत झाला होता. सर्वांनी आशा सोडली होती, परंतु प्रेमळ स्वामींनी आपल्या भक्ताला वाचविण्यासाठी बाबासाहेबांच्या मदतीने रावणास जीवदान दिले. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा व कमेंट्समध्ये जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.